आज आपण करणार आहे कारल्याच्या चकल्या. तर कारल्याच्या चकल्या कापून घेऊन धुवून घेतल्या. आता नंतर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे. तेल तापल्यावर थोडंसं कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकायची. थोडंसं लाल तिखट आणि हळद टाकायची. मसाला फ्राय करून घ्यायचा. थोडीशी धना पावडर टाकून चांगलं फ्राय करून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कारल्याच्या चकल्या घालायच्या आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं. अजिबात कडू होत नाही आणि काही नाही, एकदम छान लागतं. करून बघा, नक्की ट्राय करा. त्यात मीठ घालायचे आणि आपल्याला त्यात अर्ध लिंबू पिळायचे आणि ताट ठेवून झाकण ठेवून वाफवून घ्यायचे. पाच एक मिनटं वाफवून झाल्यावर नंतर त्याच्यात आपल्याला थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा. शेंगदाण्याचा कूट टाकून फ्राय करून घ्यायचे आणि एकदम असं सुक्कं करायचं. अजिबात कडू लागत नाही. नक्की ट्राय करा. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.